सत्पुरुषांच्या जीवनाचा प्रवाह जो आहे त्याचं आकलन करताना थोडंसं अंतर्मुख झालं तरी सामान्य साधकाच्या एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येत असते, ती म्हणजे संत झाला किंवा सत्पुरुष झाला तरी सुद्धा नित्य व्यवहारात वागत असताना जो वृत्तीविलास असतो त्या वृत्तीविलासापासून मनुष्याला एकदम काही दूर जाता येत नाही. पुष्कळ वेळा त्याचं अंतःकरण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचं चिंतन करत असतं आणि त्या चिंतनातून प्रगट होणाऱ्या ज्या कृती असतात त्या कृती जेव्हा पाहावयास मिळतात तेव्हा खरोखरच वेगळी अशा प्रकारची लौकिकातली आणि अलौकिकातली प्रतीतीही मनुष्याला येत असते. बाळकुंडी महाराजांच्या विषयी आपण विचार करत आहोत. हा विचार करता करता तेव्हा त्यांच्या चरित्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्यांचेच गुरुबंधू, खरं म्हटल्यावर गुरुबंधू हा शब्द जो आहे तो किती पक्व, किती सुंदर शब्द आहे हे आपल्या लक्षात येईल. पण तरीसुद्धा अध्यात्म क्षेत्रामध्ये जी गोष्ट असू नये ती गोष्ट ही परमात्म्यानं त्यांच्या अंतःकरणात कार्यरत केली आणि तद अनुषंगानं त्यांची एक वेगळ्या अशा प्रकारची विचारधारा सुरू झाल्याचं आपणाला आढळतं. लौकिक व्यवहाराला नेटकेपणानं मुरड घालण्यासाठी साधक हा लोणचं मुरल्यासारखा मुरावा लागतो, त्याशिवाय त्याला नेमकेपणानं मुरड घालता येत नाही. सगळे बाळप्पांचे शिष्य बालमुकुंदांचे शिष्य आणि बाळप्पांची तर शिकवण अशी होती की राग द्वेष या गोष्टींच्या थाऱ्यालाही आपण उभा राहू नये किंवा त्यावर फारसा विचारही करू नये. पण तरीसुद्धा सद्गुरूंचं सान्निध्य लाभून सुद्धा काही मंडळींच्या मनामध्ये असा विचार आला की आपल्या सद्गुरूंचं प्रेम हे केवळ बाळकुंडी महाराजांच्यावरच म्हणजे दत्तूवरच आहे आणि हे असं कशासाठी, तेव्हा आपण बघूया तरी काय आहे म्हणून. हा विचार जरी स्वाभाविक असला तरीसुद्धा परमार्थ प्रवण मनुष्य जो झालेला आहे त्याला तो बाधक असतो आणि साधकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे विचार अंतःकरणात निर्माण होत नाहीत असं नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात असे विचार निर्माण होतात. एकदम काही कोणी सिद्ध होत नाही. ज्या बाळकुंडी महाराजांच्यावर मी आत्ता प्रवचन करतोय ते बाळकुंडी महाराज सुद्धा काही जन्मतः सिद्ध नव्हते आणि जन्मतः सिद्ध नव्हते असं म्हणायला आपल्याला काहीही हरकत नाही. तरी आपली भावशक्ती आपणाला अनुमोदन मनात न देणार नाही त्यांना असं म्हणणं तरीसुद्धा म्हणणं क्रमप्राप्त आहे. कारण का प्रत्येक जीवाचा शिव होण्याचा जो अट्टाहास आहे तो त्याचा अट्टाहास सार्थ आहे. सगळ्या ज्या जगातल्या हालचाली आहेत त्या शाश्वत आणि अक्षयत्वासाठीच हालचाली होत असतात. तेव्हा बाळकुंडी महाराजांना करडेगुड्डीला बालमुकुंदांनी कृतार्थ केलेला आहे. पण ती कृतार्थता अतिशय सुरेख रीतीनं कुठं प्रगट झाली असेल तर ती बेळगावात झाल्याचं आपल्याला आढळतं. या गुरुबंधूंच्या मनामध्ये असा विचार आला की आपल्या सद्गुरूंची प्रीती ही जास्ती दत्तूवरच आहे. दत्तू हा शब्द वापरणं मला गैर वाटतं,
पण चरित्रात तो वारंवार आल्यामुळं या ठिकाणी मी वापरतो, काय हरकत नाही. पण तरीसुद्धा बाळकुंडी महाराज हे स्वाधिकारी असल्याकारणानं त्यांच्या संदर्भात जेव्हा आपण बोलायचं तेव्हा सद्गुरू हा शब्द वापरायला काही हरकत नाही. तेव्हा शिष्यांच्या मनात विचार आला की यांची परीक्षा घ्यावी, आणि म्हणून त्यांनी भोजन प्रसंग जो आहे तो चरित्रामध्ये आपणाला वाचायला मिळतो. तो असा की त्या ठिकाणी बरेच शिष्य गेले आणि म्हणले आम्हाला तू जेवायला आत्ताच्या आत्ता वाढायला पाहिजे, म्हणजे भूक लागलेली आहे, जेवणाची तयारी करा, आम्हाला भोजन करायचं आहे. आपल्या एकंदर सांप्रदायिकतेचा विचार केला, संस्कृतीचा विचार केला, मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपण सहजच म्हणतो की जो भुकेलेला आहे त्याला अन्न द्यावं. अन्न संतर्पणाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेला त्याचप्रमाणे आध्यात्मिक विचारधारणेला सुयोग्य अशा प्रकारची परंपरा आहे. सद्गुरू बाळकुंडी महाराजांच्या अंतःकरणात कालवा सुरू झाली, पण त्यांच्या सद्गुरूंना त्यांची काळजी होती. आणि सद्गुरू या शब्दाचा अर्थच असा आहे जो परमसत्याशी कायम निगडीत आहे, त्या सत्यरूप जो आहे तो सद्गुरू. तेव्हा आपल्या शिष्याच्या ठिकाणी आपणच आहोत हीच बालमुकुंदांची धारणा, आणि बाकीच्यांच्या ठिकाणी तेच आहे. अज्ञानाची आभरणं कधी कधी येत असतात. आपल्या एकंदर धर्मवाङ्मयाचा जर अभ्यास केला तर आपणाला असं आढळून येईल की 4 युग सांगितलेली आहेत. कुठलं? पहिलं जर कोणतं असेल तर कृतयुग, दुसरं युग कोणतं असेल तर त्रेतायुग, तिसरं युग कोणतं असेल तर द्वापार युग, आणि चौथं युग कोणतं असेल तर कलियुग. आणि या 4ही युगांची वर्ष कालमापन केलेलं आहे, आणि ती वर्ष आपल्या वाङ्मयामध्ये, सांस्कृतिक वाङ्मयामध्ये, आध्यात्मिक वाङ्मयामध्ये नमूद करून ठेवलेली आहेत. ते काही चुकीचं आहे असं आम्ही म्हणणार नाही, पण त्याचबरोबर जो खरा साधक असेल, ज्याची मिठी सद्गुरूंच्या चरणांना घट्ट असेल, जाणीव नक्की होईल की 4 ही युग एका मिनिटात आपल्या डोक्यात होत असतात. काही वेळा मनुष्य कृतयुगात असतो, त्याला असं वाटत असतं की सगळं चांगलं असावं, छान असावं. काही वेळा त्रेतायुगात असतो, तो त्यावेळी तो काय असत्याशी किंवा बाकी कोणत्याही गोष्टीची संघर्षाला तयार होतो थोडाफार, किंवा याज्ञिक प्रक्रिया करण्यामध्ये त्याला रस वाटायला लागतो. काही वेळा द्वापार युगामध्ये होतो. द्वापार युगामध्ये संघर्षाची भूमिका सत्यासाठी घेतली जाते, आणि कलियुग म्हणजे बोलायचं कामच नाही, कसंही मनुष्य वागू शकतो. पण हा जो वृत्तीप्रवाह आहे, हा वृत्तीप्रवाह बालमुकुंदांची कृपा लाभून सुद्धा पंत महाराजांच्या अंतःकरणात तयार झाला. त्यावेळा थोडी कालव झाली, आणि त्यांना असं वाटायला लागलं की या सगळ्यांचं पोषण आपणाला कसं म्हणजे यांना अन्न कसं देता येईल. जो सिद्ध पुरुष आहे त्याची अशी धारणा असते. काय धारणा असते? आयुरन्नम प्रयच्छते. ज्या ठिकाणी आयुष्य आहे तिथं अन्नाची योजना केलेली आहे. आयुरन्नम प्रयच्छती ही त्यांची प्रतीती आहे. आणि अन्न खाण्याचे प्रकार सुद्धा अनेक आहेत. आपण काय करतो की अन्न हे धान्याच्या माध्यमातून खातो आणि उदरभरण करतो, हा एक प्रकार झाला. पण ज्याला सूक्ष्मावस्था प्राप्त झालेली आहे तो काय करतो तर धान्याकडे बघून
त्याची तृप्ती होते. असे साधूही मी बघितलेले आहेत. म्हणजे बघितले नाहीत असं नाही. सिद्धेश्वर कुरोलीच्या ठिकाणी एक गृहस्थ होते. महाराज ते काय अन्न त्यांनी घेतलंच नाही. आणि आत्तासुद्धा कोल्हापुरामध्ये एक व्यक्ती अशी आहे, नाव सांगणार नाही मी, घरी कुणी येऊन विचारलं तरी सांगणार नाही, की जी अन्न अजिबात खात नाही, नुसता चहा. असं 5-7 वर्ष चालू आहे. तेव्हा हे सगळं काय आहे? म्हणजे हे पोषण कुठनं होतं याचा जर आपण विचार केला तर पोषण तत्व जे आहे त्याच्याशी सहयोग जर झाला असेल नेटकेपणानं, सूक्ष्मातनं, तर हे पोषण आपोआप होत असतं. पंथांना थोडी काळजी वाटली, पण सद्गुरू तिथं होते. आणि सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की काय आहे का पेटीत बघ, 1 रुपया सापडला आणि जे काही त्याच्यात येतं ते घेऊन ये आणि तू भोजन तयार कर म्हणून सांगितलं. तयार कर म्हणल्यावर त्यांनी पंथांनी भोजन तयार करण्याची प्रक्रिया केली. सगळेजण जेवायला बसले. पण जेवत असताना बालमुकुंद जे बोलत होते तो एक परमार्थ विज्ञानाचा अतिशय गूढ पण अक्षयत्वाला शोभेल अशा प्रकारचा उपदेश आहे. आणि ते बोलता बोलता त्यांनी काय सांगितलं की पंथांच्या संपूर्ण वाङ्मयाचं सार जर कोणतं असेल, सगळं वाचायचं काही कारण नाही. आपणाला सांगतो की पुष्कळ काय होतं, आपण एक पुस्तक वाचलं की दुसरं पुस्तक, दुसरं वाचलं की तिसरं पुस्तक, करायचं काय वाचू? हा, त्यापेक्षा पंत पंत म्हणत बसला तुम्ही तरी ज्ञान होईल. कारण ज्ञानाला काय असतं, ज्ञानाला सूक्ष्माचं आकर्षण असतं. आता तुम्ही म्हणाल पुष्कळ लोक म्हणतील की जगात इतकी पुस्तकं निघतात, ती वाचायला नकोत का, त्याचा अभ्यास करायला नको का? ठीक आहे, बुद्धितत्व जोपर्यंत कार्यरत असतं तोपर्यंत ते मान्य आहे. पण सूक्ष्मामध्ये जसा साधक जातो तसं एखादं अक्षर जरी त्यांनी वाचलं तरी त्या अक्षराची गहनता त्याच्या लक्षात येत असते. स्वामी विवेकानंद एखादा ग्रंथ पाहत असत आणि त्या ग्रंथातलं जे रहस्य आहे, ग्रंथाचा मतितार्थ जो आहे तो मतितार्थ त्यांच्या तात्काळ लक्षात येत असे. मग आपल्या का लक्षात येत नाही? कारण आपण जो मातीतला अर्थ असतो सगळा तिकडंच लक्ष असतं. वृत्तीप्रवाह मनुष्याचा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होतो आणि त्याला संभावित अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आपण चिकटवतो. कोणतं? तर माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. हा शब्द वापरला की माणसाला वाटते मी थोडा वेगळा आहे. दुसऱ्या माणसाशी बोलताना काय म्हणतो की कॉन्सन्ट्रेशन होत नाही, झक मारत जा, नाही झालं. हा, अभ्यास कर म्हणजे होईल ना. कालच एक गृहस्थ माझ्याकडे आले, म्हणले एकनाथांनी एकाग्रतेवर कितीतरी सांगितलेलं आहे. म्हणलं एकनाथ सांगून गेले. आता म्हटलं ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्यांचाही कोण विचार करत नाही. संतांनी जे सांगितलं ते अत्यंत कळकळीनं सांगितलं. म्हणून एक युक्ती करायची म्हटलं. कोणती? तर एकनाथांचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यावर म्हटलं चित्त आपण अशा तऱ्हेनंच त्यांचं जे लिखाण म्हणा किंवा तत्त्वज्ञान आहे ते अंतःकरणात संपुटित करायला शिकायचं की ज्या योगे खरोखर विद्यार्थी अभ्यास करतात तसा अध्यात्माचा हा अभ्यास व्हायला पाहिजे. पंथांनी तो केलेला होता. आपणाला काय वाटतं पंथांनी नुसतं आपलं तत्त्वज्ञान सांगितलं? तसं नाही आहे. तर तत्वाशी सलगी करताना ज्या गोष्टींचा वापर करावा लागतो त्या सर्व गोष्टी पंथांनी केलेल्या त्यांच्या चरित्रावरनं आपणाला आढळतं. आपणाला वाटतं एकतारी घ्यायची आणि ओम नमः शिवाय जप, मग त्याला एकतारी कशाला? नुसता जप केला तर काय बिघडलं? काहीही बिघडत नाही. कारण एकतारी म्हणा किंवा सगळी वाद्य म्हणा आपल्या आतच आहे, त्याच्याबद्दल काही आमचं मत नाही. पण तरीसुद्धा त्याचा आश्रय केल्यानं जर चित्तवृत्ती तल्लीन व्हायला मदत होत असेल
इतर आश्रय करायला काय हरकत आहे. रामकृष्णांच्याकडे एक जण गेले आणि म्हणले मी पाण्यावरनं चालतो. पाण्यावरनं चालतो म्हटल्यावर सहज त्यांनी सांगितलं, अरे म्हणले जे काम 2 पैशात होतं त्याच्यासाठी आयुष्यातली 12 वर्ष तप करण्यात कशाला घालवलीस म्हणले. 2 पैसे नावेला जर 2 पैसे दिले तर पलीकडे नेऊन सोडतोयच की. तसं पंतांनी काय केलं तर बाल मुकुंदांचा सहवास या ठिकाणी आपणाला असं आढळून येईल की गुरु शिष्याकडं ओढला गेलेला आहे. गुरु शिष्याकडे ओढला गेलेला आहे आणि असा काही ओढला गेलेला आहे की त्यांना त्यांच्याशिवाय चैनच पडत नाही. तर हेच माझं कार्य करतील अशी सद्गुरूंची धारणा आहे. गुरुचरित्रामध्ये एक फार सुंदर अशा प्रकारचं एक ओवी आहे. ओवी म्हणजे काय हो, पुष्कळ आपण म्हणतो मी पोथीतल्या ओव्या वाचतो. जीवभाव आणि शिवभाव यांना सुरेख रीतीनं ओवणारी जी गोष्ट आहे त्याला ओवी असं म्हणतात. नाही तर आपण काय करतो, ओव्या वाचतो, अभंग वाचतो. अभंग म्हणजे काय माहिती, तुकारामाचे अभंग कीर्तनकार सांगतोय तुकारामाने असे अभंग म्हटलेले आहेत किंवा प्रतिपादन केले. पण अभंग म्हणजे काय, ज्या गोष्टीचा कधीच भंग होत नाही अशी शाश्वत गोष्ट समाजापुढे ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वतःच्या म्हणजे निजसुखाच्या प्राप्तीसाठी म्हणून जी रचना केली जाते त्यालाच अभंग असं म्हणतात. ओवी अभंग या गोष्टी आहेत. तेव्हा गुरुचरित्रामध्ये एक ओवी फार सुंदर आहे. ऐसी वस्तू पूजोनी दैन्यवृत्ती सांगसी धणी, नसेल निश्चय तुझे मनी म्हणून कष्ट भोगितोसी. नामधारकाला सिद्ध म्हणतात, अरे सद्गुरूंच्या तू विचारात असतोस, त्यांची पूजा करतोस आणि तरीसुद्धा असा व्यथित दिसतोस. याचं कारण असं आहे की आज जी निश्चय शक्ती आहे या निश्चय शक्तीचा वापर नीट होत नाही. ऐशी वस्तू पूजोनी दैन्यवृत्ती सांगसी धनी, नसेल निश्चय तुझे मनी म्हणून कष्ट भोगितोसी. बाळाप्पांनी आपल्या पंथांना अनुग्रह दिलेला आहे. करडेगुड्डीचा अनुग्रह दिलेला आहे. त्यांनी तिथंच त्यांना आशीर्वाद देऊन आपली कृपा त्यांच्यात संपुटित केलेली आहे. पण त्याचबरोबर जो काही प्रवास व्हावा लागतो तसा पंथांचा प्रवास कदाचित घडला नसेल म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या बाह्य परिस्थितीलाही त्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्या दृष्टीनं आणि तशी परिस्थिती होती त्यावेळी आपण दुष्काळाचा उल्लेख केलेला आहे. पंथांच्या एकंदर लौकिक परिस्थितीचाही आपण विचार केलेला आहे. संतांच्यावर सुद्धा या वेळा आलेल्या आहेत. अवतारी पुरुषांनी सुद्धा अशा प्रकारच्या अनेक संकटांना तोंड दिलेलं आहे. संकट या शब्दाचा अर्थ मला जो सुचला तो असा आहे, कारण हे अर्थ काय मी त्या डिक्शनरीतले किंवा मराठी भाषेतले असे काय नाही. सगळ्या बाजूनं संधारणा होऊ नयेत यासाठी जो कट होतो त्याला संकट असं म्हणतात. हा अर्थ सहज आला. तेव्हा आपणाला सांगतो की पंतांचे मित्र जेव्हा तिथं जेवायला गेले, सगळ्यांना भोजन वाढलं, पण भोजनाचे सुद्धा 3 प्रकार असतात. पैकी एक प्रकार असा आहे की अन्नाशी सलगी करायची आणि चवीनं जेवायचं. कुणाला श्रीखंड लागतं, कुणाला डाव्या बाजूला मिरच्या लागतात, उजव्या बाजूला आणखी काहीतरी लागतं. आणि मनुष्य जेवताना सुद्धा जिव्हा लौल्य, सगळ्या इंद्रियांचे लाडच असतात ना, पण जेवताना जिभेला सुद्धा वाटतं की हे असावं थोडं, म्हणजे एकमेकाला लावून खातो. संत किंवा सिद्ध पुरुष काय करतात तुम्हाला माहीत आहे का? संन्यासी जे असतात ते काय करतात, सगळं अन्न एकत्रित करतात, ते पाण्यात बुडवतात, एक घास गाईला घालतात, एक घास नैवेद्याचा काढून ठेवतात आणि ते रुचिहीन अन्न खातात. मग आपण त्यांच्यावर काय करतो, टीका करतो.
आपण म्हणतो काय त्याला चव नाही ढव नाही. साधं घरात एखादी गोष्ट समजा मीठ कमी असेल ना तरी चालत नाही माणसाला. पुष्कळ वेळा तो काय म्हणतो की हे आवश्यक होतं. आमच्या घरी मला म्हणतात तुम्ही चवीनं जेवत तर लक्ष कुठं असते तुमचं. लक्ष असायला एक आहे की लक्ष कुठं असतं आणि काय असतं हा विचार करत बसण्यापेक्षा जो अलक्ष्य आहे त्याच्याच अनुसंधानात राहणं जर बरं वाटत असेल तर चवतत्व हे आपोआपच कार्य करतं. चव ही फक्त जिभेला लागती ही चुकीची गोष्ट आहे अध्यात्मशास्त्राप्रमाणे. चव ही आत्म्याला जाणवत असते आणि सगळ्यात चविष्ट जर काय असेल तर सद्गुरुनाथ महाराज हे चविष्ट आहे. सगळ्यात चविष्ट सगळ्यात उत्तम चव कशाला आहे तर सद्गुरूला आहे. म्हणून संतांनी सगळ्यात सांगितलं की सद्गुरूंचे जे चरण आहेत ते जसे आश्वासक आहेत तसेच उत्तम चवदार सुद्धा आहेत. त्या चरणांना जिभेनं चाटायची आवश्यकता नाही. त्यांचं स्मरण केलं तरी सर्व प्रकारच्या वृत्तींचा शम होतो आणि मनुष्याला आनंद मिळत राहतो. हे वैभव आहे. तर पंतांचे तर काय सद्गुरुनाथ महाराज जवळच आहेत बाळप्पा. आणि हे सगळे आले मनामध्ये द्वेष होता थोडं वाटायला लागलं की काही नाही यांच्यावरच आपल्या गुरूंचं सद्गुरूंचं प्रेम आहे. तेव्हा त्यांना जेवायला वाढल्यानंतर मी जेवण 3 प्रकारचं असं का म्हणतो. एक जडांनाशी संबंध जेव्हा आपला येतो तेव्हा ते एक जेवण असतं. दुसरा ज्या जेवणामुळं सत्वगुण वृद्धी होते ते एक जेवण असतं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यामुळं भावपोषण होत राहतं आणि आत्मशक्तीत वाढ होते ते एक जेवण असतं की. तेव्हा हे सगळे लोक जे आलेले होते ते एका वेगळ्या स्तरावर होते. स्तरावर त्यांना वाटलं की यांची परीक्षा घ्यावी. मी नेहमी सांगतो की अध्यात्मात परीक्षा हा शब्द सगळे साधक लोक केवळ आपल्या सोयीसाठी वापरतात. परीक्षा काय नसते बरं का. उलट मला असं वाटतंय की अध्यात्मशास्त्रामध्ये परीक्षेपेक्षा आपण जर सद्गुरूंची सलगी करत गेलो तर सगळ्या डिग्र्या एकदमच मिळून जातात आणि कॉन्व्होकेशन सुद्धा आतच होतं ते. तेव्हा त्या दृष्टीनं बालमुकुंद महाराज जेव्हा हे सगळे जेवायला लागले शिष्य तेव्हा त्यांनी आपली अमृतवाणी प्रकट केली. त्या अमृतवाणीचा आशय एकच, फक्त एकच शब्द त्याला वापरताय ते म्हणजे अनिमित्त बंधू प्रेम. आता प्रेम ते शिवाय कारणाशिवाय करता येणं हे अवघड आहे. त्याला आलंबन, प्रेमाला सुद्धा कुठलं तरी आलंबन लागतं. पण ज्याच्या प्रेमाचं आलंबन परमात्मा झालेला आहे त्या प्रेमाच्या ज्या शेड्स आहेत त्या वेगवेगळ्या रूपांना अशा काही अंतःकरणामध्ये कार्यरत होतात की ज्यामुळं तुम्हाला सांगतो की भगवंतावर जर विलक्षण प्रेम साधकाचं बसलं तर काही गोष्टी अनुभवाला आपोआप येतात. त्या कोणत्या तर भगवंताचं नाम ऐकल्याबरोबर थंडी नसताना सुद्धा अंगावर काटा येतो. ते नाम घेत असताना आपण गोडीसाठी साखरेचा वापर करतो पण आत अशी अरेंजमेंट होती की माणसाच्या जी जीभ आहे त्या जिभेवर येणारी लाळ जी आहे ती लाळ आपोआप गोड लागायला लागते. जसं आपण आवळ्याचं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं तसं साधकाला भगवंताचं नाव जेव्हा त्याच्या कानावर पडतं तेव्हा लाळ गोड वाटायला लागते. तिसरी गोष्ट अशी आहे की उन्हामुळं किंवा बाह्य वातावरणामुळं होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामाची फिकीर त्याला फारशी वाटत नाही. म्हणजे उन्हाळा असला तर आपला अनुभव आहे प्रत्येक घराघरामध्ये ऊन जास्त उन्हाळा झाला की एकदम आपण म्हणतो आल्या फॅन लावा. आमच्या घरात आल्यावर पुष्कळ माणसं म्हणतात सर फॅन लावा. त्यांचं काय जातं बिल मला येणार आहे ते विजेचं बिल जे आहे ते मलाच भरावं पण फॅन लावा. ऑर्डर प्रत्येकाची का किती उकाडा आहे. अरे वा उकाडा जाईल का उकाडा तुला होत असेल मला लागतच नाही ना फॅन कशाला लागतोय. पण याचा कोण
विचार करत नाही, तेव्हा पुढं काय घडतंय याच्या विचारासाठी आपण पुढचं प्रवचन ऐका.